नमस्कार. आजचा आपला जादूचा 23वा दिवस आणि 23व्या दिवसामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. तर आजच्या हं. पाठाचं नाव आहे तुमच्या श्वासातील जादूची हवा. ओह! आपल्याला माहिती आहे की श्वासाची. हां, आपण श्वास हं. घेतल्याशिवाय म्हणजे पाण्याशिवाय आपण थोडे 5-6 तास तरी राहू शकू. हो. परंतु श्वास घेतल्याशिवाय 2-3 मिनिटं सुद्धा आपण जगू शकत नाही. ज्यांचा नाही. प्राणायामचा अभ्यास आहे ते फार तर 5 मिनिटं जास्तीत जास्त. ते पण नाही बरोबर. 5 पण नाही 1 किंवा 2 मिनिटं, 3 मिनिटं जास्तीत जास्त सेकंदात. हां. जगू शकता. तर अगदी हं. सकाळच्या हवेत फिरण्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडता आणि परत घरी येणारी व्यक्ती ही कोणीतरी वेगळीच झालेली असते. हे सहज शक्य आहे. कारण ती सुखात तरंगणारी मंत्रमुग्ध झालेली असते. इथे त्यांनी सांगितलं, की सकाळी म्हणजे अगदी मोठ्या पहाटे म्हणजे 5:00-5:30च्या हं. वेळेस जी हं, व्यक्ती हं, हं. बाहेर जाते आणि ती परत हं. ज्यावेळेस येते तेव्हा ती अगदी मंत्रमुग्ध झालेली दिसते. मेरी एलन चेस अध्यापिका आणि लेखिका आहेत. तर काही वर्षापूर्वी जर मला त्या म्हणतात, की मला जर कोणी काही वर्षापूर्वी असं सांगितलं असतं, की तुम्ही श्वासोच्छवास करत आहेत, त्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, तर नक्कीच हा माणूस वेडा आहे, असे मी त्याला म्हटले असते. बरोबर. हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं या वाक्यात काही अर्थ आहे, असं मला वाटतच नव्हतं. श्वासोश्वास घेत असलेल्या हवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचं कारणच काय? लेखिकेला असं हं. वाटायचं, की श्वास काय तो घेतला जातो. त्यासाठीची येतोच आपोआप. हं. हां, तो आपोआपच घेतला जातो. तर हं. त्यासाठी हवेला कृतज्ञता व्यक्त करायची काही गरज नाही, असं तिला पूर्वी हं. वाटलं असतं. हं, परंतु हं, हं. इतके दिवस ती आता ग्रॅटिट्यूडच्या म्हणजे मॅजिकच्या याच्यामध्ये आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड द्यायचं हे तिला माहिती आहे आणि हं. त्यामुळे ती म्हणते, की आता मला या हवेचं सुद्धा महत्त्व समजलेलं आहे आणि इतके दिवस मी गोष्टी अशा घडणारच असं गृहीत धरलं नव्हतं. त्याच्याविषयी मी परत विचारत देखील करत नव्हते. म्हणजे लेखिका असं म्हणतायत, की मी विचार पण करत नव्हते, की आपण हवेसाठी कृतज्ञ राहायला पाहिजे. परंतु हं, हं. माझं आयुष्यच बदलून गेलं आणि म्हणजे जेव्हापासून त्या ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस करायला लागल्या मॅजिकची, तेव्हापासून त्यांचं आयुष्य हे बदलून गेलं. संपूर्णतः चमत्कार आहेत असं मला वाटायला लागलं. माझ्या छोट्याशा जगातून आणि आयुष्यातल्या रोजच्या प्रश्नातून जर बाहेर पडले आणि डोळे उघडे ठेवून व्यापक दृष्टिकोनातून या विस्मयचकित करणाऱ्या विश्वाकडे बघू लागले. आता ती या विस्मयचकित विश्वाकडे बघू लागली. थोर शास्त्रज्ञ न्यूटन म्हणाले होते, की "मी जेव्हा या सूर्यमालेकडे पाहतो, तेव्हा असं लक्षात येते, की योग्य प्रमाणात उष्णता आणि प्रकाश मिळण्यासाठी पृथ्वी ही सूर्यापासून अगदी योग्य अंतरावर आहे तसे आणि हे काही योगायोगाने घडलेले नाही." आता सूर्य हा तर उष्णतेचा तप्त गोल आहे. पण आपल्याला त्याची उष्णता म्हणजे आता बघा आपण बघतोय की 45 डिग्री 46 डिग्री तापमान झालं की लोकं किती त्यांची लाई-लाई होते. परंतु म्हणजे हं. आतापर्यंत जे सूर्याचं आणि पृथ्वीचं जे अंतर आहे, ते ठीक आहे की मानव मानव म्हणजे तो सहन करू शकतो. एवढ्या दूर आपली पृथ्वी ठेवलेली आहे. तर तो काही योगायोग नाही. तर हं. त्यामागे विधात्याचं काहीतरी गणित आहे. म्हणजे बरोबर. आपल्या बाजूच्या सराउंडिंगमध्ये सुद्धा गणित म्हणजे कालच आपण शिकलं, की गणित आणि भौतिकाच्या नियमानं, भौतिकशास्त्राच्या नियमानं आपलं हे चालत असतं युनिव्हर्स. चालत राहतं. हे जे अंतर जे ठेवलं गेलंय पृथ्वीचं आणि सूर्याचं, तर ते काही योगायोग नाही, असं न्यूटनसारखा महान शास्त्रज्ञाने सुद्धा मान्य केलेलं आहे. न्यूटन यांच्या या शब्दांनी मला व्यापक विचार करायला प्रवृत्त केलं. विश्वाचं मोठं चित्र मला जाणवायला लागलं. मी ज्यावेळेस वरळीला ते नेहरू सायन्स सेंटर आहे ना, तिथे हां, हां, हां. मंगळ ग्रहाचा सिनेमा पाहिला होता. म्हणजे त्या दिवशी शो होता हां, मंगळ हां, हां, ग्रहाचा. हां. मी गेले त्या हां, दिवशी. तर तेव्हा हां. त्यांनी ते सगळं युनिव्हर्स दाखवतात. या युनिव्हर्समध्ये आपली सूर्यमाला आपली आकाशगंगा, त्याच्यामध्ये सूर्यमाला हा एक घटक आहे आणि या हं, सूर्यमालेचा हं, हं. अनेक ग्रह आहेत. त्यातली पृथ्वी हा एक ग्रह आहे आणि या पृथ्वीवर अनेक खंड आहेत. त्यातला एक हं. आपला आशिया खंड आहे. आशिया आपला आहे. खंडात एक देश आहे. त्यातला आपला एक देश भारत देश आहे. हं, भारत हं, देशात हं, हं. अनेक राज्य आहेत. या राज्यामध्ये एक राज्य महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्यात सुद्धा 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यात माझा एक जिल्हा मुंबई आणि मुंबईमध्ये सुद्धा थोडे-थोडे विभाग आहेत. त्यात काही जिल्हे आहेत. तर मी त्यात माझा ठाणे जिल्हा आहे. त्या ठाणे जिल्ह्यामध्ये माझं एक कल्याण गाव आहे. म्हणजे आपलं अस्तित्व आणि त्या कल्याण किती गावामध्ये छोटं. पण कितीतरी लाखो लोक राहतात. त्यातली मी एक. हो. त्यात माझं घर. म्हणजे बरोबर. किती एखाद्या समुद्रातल्या एखाद्या
थेंबासारखं आपलं थेंबासारखं. अस्तित्व या युनिव्हर्समध्ये आहे. पण तरी आपण स्वतःला बरोबर. किती काहीतरी महान समजत असतो. तर बरोबर आहे. हो. हे आपण किती यत्किंचित आहे हे त्यावरून आपल्याला समजतं. तर समजून पण जातं. हे कोणाला समजतं, की जे स्वतः ॲक्चुअली असा विचार करतात, त्यांनाच ते समजतं. बाकी बरोबर आहे. सर्व लोक तर आपल्यालाच जास्त ग्रेट समजतात. कारण काय हां, हां. अहंकार. तुमच्यात अहंकार. हं. अहंकार जेवढा तुमच्या पुढे असतो, तुमच्या मनात जेवढा अहंकार भरलेला असेल ना, तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्हाला दिसतच नाही. ॲक्चुअली समजत त्या नाही आणि नसतात असं नाही, शिकू त्या असतात. शकत नाही. पण आपण त्या शिकू पण नाही पाहू शकत. शकत नाही. आपल्या हं. अहंकाराचा पर्वत इतका मोठा असतो. तर बरोबर. न्यूटन सारख्या शास्त्रज्ञांनी सुद्धा व्यापक विचार करायला त्यांना लेखिकेला सांगितलं, की आपल्या भोवताली संरक्षक असा वातावरणाचा थर आहे. आता आपली ही जी पृथ्वी आहे, हां, हं. पृथ्वीवरून हे सूर्याची किरणं सुद्धा डायरेक्ट येत नाही. तर वातावरणाचे वेगवेगळे थर आहेत. आपल्या हां. पृथ्वीच्या भोवती वेगवेगळे थर आहेत आणि या थरामधून हो. तो सूर्यकिरण जेव्हा येतो, तेव्हा तो अतिशय त्याची जी तीव्रता जी आहे ती कमी झालेली असते. हं. मग हे सगळं कोणी हं. केलं? तर हे चालवणारा एक निसर्गात. परमेश्वर आहे, युनिव्हर्स आहे. त्याला आपण युनिव्हर्स म्हणूया किंवा कोणी देव म्हणेल, कोणी येशू म्हणेल. प्रत्येक हां. आपापल्या याच्यानुसार म्हणणार. तर हां, हां. ती ती एक अशी एक शक्ती आहे, की जी या संपूर्ण युनिव्हर्सला चालवत असते आणि त्याच्यामध्ये काही चूक होत नाही. सूर्य जो आहे तो सकाळी त्याच्या वेळेवर उगवतो. वेळ झाली की तो मावळतो, चंद्र उगवतो. बरोबर. अशा प्रकारे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे सगळे ऋतूसुद्धा त्यांच्या त्यांच्या वेळेवर येतच असतात. तर अशा प्रकारे हे सृष्टीचं चक्र सुरू असतं आणि अ, झाडं जी आहे, या आपल्याला मानवी जीवन जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला जो लागतो प्राणवायू, प्राणवायू ही झाडं टाकत असतात, बाहेर सोडत असतात आणि म्हणजे आपल्या संरक्षणासाठी बघा युनिव्हर्सने किती हे सोय केलेली आहे, की तयारी वातावरणाच्या केलेली आहे. भोवती, पृथ्वीच्या भोवती आवरणं वेगवेगळी 3-4 आवरणं त्यांनी हां, दिलेली हां. आहे. एक अल्ट्रा व्हायोलेट लाईटचं एक आवरण आहे, की जे डायरेक्ट सूर्यप्रकाश हं. आपल्या शरीरावर येऊ देत नाही. परंतु आपण हं. माणूस मात्र काय करतो, की प्रदूषण करतो आणि या अल्ट्रा व्हायोलेट त्या ज्या आवरणाला छिद्र पडायला लागले. कारण काय तर हं. प्रदूषणामुळे. प्रदूषणाचे जे वेगवेगळे वायू आहे आणि त्यामुळे आपल्या सारख्या लोकांना ना स्किनचे आजार व्हायला लागले. कारण डायरेक्ट UV लाईट आपल्या स्किनवर पडायला लागला आणि स्किनचे आजार खूप लोकांना व्हायला व्हायला लागले आहेत. तर म्हणजे हे आपणच आपल्यावर ओढवून आणलेलं संकट आहे. बरोबर. दुसरं म्हणजे प्राणवायू. झाडं झाडं सुद्धा प्राणवायू सोडतात आणि तो आपल्याला आवश्यक असतो. म्हणजे किती मोठी युनिव्हर्सची ही योजना आहे, की आपण 1 सेकंद सुद्धा आपण कोरोना काळात पाहिलं, की या ऑक्सिजनची काय किंमत आहे. याआधी व्हॅल्यू आहे. आपल्याला हां. ऑक्सिजनची किंमत कळायची नाही. पण जेव्हा ऑक्सिजन खरंच. अभावी लोकं मरायला लागली, ऑक्सिजनचे ऑक्सिजन मिळेनासं झालं, तेव्हा लोकांना कळलं, की नाही ऑक्सिजनची काय मदत आहे. एरवी झाडं खरंच. ऑक्सिजन सोडतात. आपण तो घेतो, परंतु आपल्याला त्याची काही किंमत नाही. परंतु आता किंमत लोकांना नाही. किंमत कळायला लागली, की झाडांची काय किंमत आहे. म्हणून लोकं हं. वृक्षारोपणाकडे सुद्धा वळलेले आहेत. तर हा प्राणवायू सोडला जातो. तो वातावरणात पुन्हा भरला जातो. हाही अपघात नव्हे आणि सूर्यमाला ही अगदी योग्य ठिकाणी आहे. हा अपघात नाही. तर ती आकाशगंगेत इतरत्र कुठेतरी असती. अंतरिक्षातून पृथ्वीकडे होणाऱ्या किरणोत्सर्गाने आपला नाशच झाला असता. जरी आकाशगंगा वेगळ्याच ठिकाणी असती. तर अंतराळात काय हा सूर्य एकच ग्रह नाही, असे अनेक ग्रह आहेत आणि ते त्याच्यापेक्षा पण मोठे-मोठे ग्रह आहेत. तर त्यांच्यातून जो काही किरणोत्सर्ग आहे, त्यामुळे आपल्या पृथ्वीचा तर कधीच नाश झाला असता. म्हणून ही ज्या आत्ता जिथे आहे ना, त्या ठिकाणी सुद्धा ही आकाशगंगा ठेवण्यामागे सुद्धा एक युनिव्हर्सचा एक प्लॅन आहे. हो. तर पृथ्वीवरील जीवन हजारो गोष्टींनी तोलून धरलं आहे आणि तेही सुरीच्या टोकावर उभं असल्यासारखं आहे. या सगळ्या गोष्टींचा आपसातील मेळ सुंदर असला तरी एवढा गुंतागुंतीचा आहे, की त्यामध्ये किंचित जरी फरक घडून आला, तरी पृथ्वी ग्रहावरील आपलं जीवन असह्य होणार आहे. तर यामध्ये जर थोडासा जरी बदल झाला, तरी आपलं जीवन हे असह्य होऊ शकतं. म्हणजे समजा पृथ्वीची जागा म्हणजे आपल्या अंतराळात आपली सूर्यमालाच दुसरीकडे गेली, आकाशगंगाच दुसरीकडे हां. गेली, तरी सुद्धा आपल्याला आपला नाश होण्याला 1 सेकंद सुद्धा लागणार नाही. आणि आपलं जीवन असह्य होणार आहे. म्हणूनच हे जे पृथ्वीचं चलन-वलन आहे, ते अपघाताने घडून आलं आहे. यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. म्हणजे डार्विनने एक उत्क्रांतीचा एक नियम पण टाकलाय, की ही जी सृष्टी आहे ना, आपोआपच तयार झाली. तशी आपोआप काही तयार झालेली नाही. त्याच्यामागे काहीतरी नाही, नाही. कारण आहे. हं. अशी ही विश्वाची जी रचना आहे ती म्हणजे विधात्याने एक जाणीवपूर्वक ती केलेली आहे.
पृथ्वीभोवतालच्या नैसर्गिक शक्तींचा अगदी छोट्या-छोट्या घटकांचा चांगल्या पद्धतीने समतोल आणि परिपूर्ण मिलाप तुमच्या जगण्याला आधार देण्यासाठी घालण्यात आला आहे. आणि हा अपघात नसून जाणीवपूर्वक ते करण्यात आलेला आहे. म्हणजे पृथ्वीची जी रचना आहे ती अपघात नाही, तर ती जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक मानवी जीवनासाठी ती पूरक अशी केलेली आहे. आणि त्यामुळेच आपण या निसर्गासाठी काय राहायचं, कृतज्ञ राहायचं, की आज या हं, हं. पृथ्वीवर मला जन्म मिळाला आणि सर्वात श्रेष्ठ मानवाचा जन्म आहे. इतर पशु काय करतात ते जगतात, येतात त्यांच्या समजत काही नाही त्यांना. ठराविक हां, गोष्टी ते करतात. खाणं-पिणं वगैरे हां. आपल्यासारखा सजीव निर्माण करणं आणि मेल. परंतु मानव जो आहे, मानवाला बुद्धी दिलेली आहे आणि या बुद्धीच्या बरोबर. सहाय्याने तो अनेक म्हणजे त्याने खूप विज्ञानात प्रगती केली आहे, अध्यात्मात सुद्धा प्रगती केली आहे. तर हं. या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय राहिलं पाहिजे, कृतज्ञ राहिलं पाहिजे. श्वास घेताना तुम्ही जादूमय हवा घेता, तो अपघात नव्हे किंवा निसर्गाने घडवलेला योगायोग नव्हे. श्वास घेण्यासाठी मी हवा घेतो, त्यासाठी विश्वामध्ये ज्या प्रचंड हालचाली घडून येतात, ते कळल्यावर श्वास घेणं हा शब्दशः श्वास रोखून ठरणाराच अनुभव ठरतो. म्हणजे ज्यावेळेस अवेअरनेस वाढते आपली, त्यावेळेसच आपल्याला या श्वासाचं महत्त्व समजतं. आपण एकामागून एक श्वास घेत असतो आणि हा श्वास घेण्यासाठी आपल्याला सतत हवा युनिव्हर्समध्ये तयार होत असते. या वस्तुस्थितीचा आपण कधीच विचार करत नाही. आपण विचार केलाय का, की बघा मला श्वास घेण्यासाठी आपण काल परवाच्या याच्यामध्ये 86,400 अ, आपल्याला घटिका दिलेल्या आहे. निदान कमीत कमी हं. तेवढे तर श्वास आपण एका दिवसातून घेतच असतो. मग यासाठी आपल्याला किती ऑक्सिजन किती हवा आत घ्यावी पाहिजे. लागते. हं. आणि ही हवा युनिव्हर्समध्ये तयार झालेली असते. अ, तर प्राणवायू हा आपल्या शरीरात एक विपुल घटक आहे आणि जेव्हा आपण श्वास घेतो, तेव्हा आपण जिवंत राहण्यासाठी तो आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतो. जेव्हा श्वास आपण आत घेतो, तेव्हा हा ऑक्सिजन आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे हवा ही आपल्या आयुष्याला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. म्हणजे आतापर्यंत आपल्या लक्षातच आलं नव्हतं, की हवा अशा प्रकारे आपल्यासाठी एवढी व्हॅल्युएबल आहे, हं, मौल्यवान आहे. हं. पण आता लेखिकेने आपल्या हे लक्षात आणून दिलं, की ही हवा तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीच्या वापराला मी जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली, तेव्हा मी तिचा वापर मला हव्या असलेल्या वैयक्तिक गोष्टी मिळवण्यासाठीच केला. म्हणजे आपण कालच्या तासात बघितलं, की त्यांनी स्वतःची फॅक्टरी त्यांची निलाम व्हायला लागली होती. तर त्यासाठी केलं होतं. नंतर त्यांना एक सुंदर असं घर पाहिजे होतं. त्या घरासाठी, नंतर असं हं, वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आधी स्वतःला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली हं. होती. परंतु त्यानंतर त्यांनी मग हवेसाठी, आजूबाजूच्या वातावरण हवेसाठी. हां, हो. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी कृतज्ञता व्यक्त करायला लागली. आयुष्यातल्या ज्या खऱ्या-खुऱ्या देणग्या आहेत, त्याविषयी जेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करायला सुरुवात केली, तेव्हा कृतज्ञतेच्या अंतिम शक्तीचा मी अनुभव घेतला. सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू, माझं आयुष्य, त्यातील माणसं, यांच्याबद्दल मी जशी कृतज्ञता ठेवली, तेवढा ज्या प्रत्येक भौतिक गोष्टीचं स्वप्न मी बघितलं होतं, त्यांचा माझ्यावर वर्षाव झाला. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की मी हवेसाठी थँक यू म्हटलं, तर तुम्हाला त्याचा काय काय भेटेल? तर काय फायदा होईल? तर त्याचा फायदा होतो म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी जीवनात आवश्यक आहेत, पाहिजे. त्या गोष्टी तुम्हाला न मागता सुद्धा त्यांचा वर्षाव होतो. आता उदाहरणार्थ समजा मला अ, ₹1,000 पाहिजे असतील किंवा हं, ₹1,00,000 मला पाहिजे असतील हं, हं, एका ठराविक अशा कामासाठी. तर 1,00,000च्या हं, ऐवजी मला 10,00,000 मिळतील, 20,00,000 हं, मिळतील. अशा प्रकारे म्हणजे हं, वर्षाव होतो. हं, ज्यावेळेस तुम्ही थँकफुल राहता, की ज्या गोष्टीशी तुमचा फारसा काही संबंध नाही, त्या गोष्टीसाठी संबंध नाही असं नाही. हवेसाठी हवा तर आपल्याला आवश्यकच आहे. पण ती मिळते हं, म्हणून त्याबद्दल आपण जेव्हा थँकफुल राहतो. मी बऱ्याच वेळा हा अनुभव घेतलाय, की मी जेव्हा आमच्या बिल्डिंगमध्ये यायला लागते ना, मी नेहमीच हं. म्हणजे थँकफुल असते हवेसाठी. मी रोज शाळेमध्ये एक प्रार्थना घेते या पंचमहाभूतांसाठी. तर ती अच्छा. आपण घेऊया शेवटी. तर हं. मी जेव्हा येते ना, तर त्यावेळेस मला इतकं सुंदर जसं काही मला असं वाटतं, की ते माझे स्वागतच करायला एवढी सुंदर वाऱ्याची झुळूक येते ना, अरे की वाह! हं, हं. रोज एकदम मी इथे आमचे अचिव्हर्स कॉलेज आहे. कॉलेजच्या हां, तिथे आले, हां, की हां. ते जे झाडं आहेत ना मोठाले, ते असे काही हां. जसं काही माझं स्वागत करताय, इतकी सुंदर हवा येते आणि मन एकदम अरे वाह! हं, एकदम हं. प्रफुल्लित होऊन जातं. म्हणजे घरी येताना सगळ्यांचंच मन प्रफुल्लित होतं, पण ती पण आता हवेची तरी
हवेची ती लचकर आल्यावर मला इतकं सुंदर वाटतं ना, की खूपच. म्हणजे हं, जेव्हा तुम्ही हं. त्या हवेसाठी थँकफुल राहतात. मी नुसती एकटी नाही, तर मी माझ्या समोर बरोबर 300 मुलांना सुद्धा थँकफुल म्हणायला सांगते. बरोबर, बरोबर. मग ते पण त्याला म्हणजे हवा, पाणी, हं, अजून वनस्पती या सगळ्यांसाठी मी त्यांना आई-वडील, शाळा या हं, देशासाठी सुद्धा त्यांना मी थँक यू म्हणायला सांगते आणि ती मुलं म्हणतात. हं, तर म्हणजे हं. मी स्वतः आता करते, पण त्यांच्याकडून पण करून घेते. त्यामुळे करून घेते. हा वारा जो आहे ना, तो जसा काही आपल्याशी खेळतो. जसं आपल्या हं. कानामध्ये काहीतरी गोष्टी सांगतो असं वाटतं. बोलतो. अतिशय सुंदर हां. म्हणजे तो शब्दात न सांगता येण्यासारखा अनुभव आहे. पण तो हं. तुम्ही स्वतः अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे तेव्हा तुम्हाला ते कळेल, हं. की समजा. कशाप्रकारे हा बरोबर. युनिव्हर्स आपल्याशी खेळत असतो. लहान मुलं बघा, लहान मुलं त्यांचे असे काहीतरी खेळत असतात. पण त्यांना ती जादू समजते कारण काय, की ते निष्पाप असतात आणि त्यांना त्यामुळे ती जादू दिसत असते वातावरणातली. तर तुम्ही सुद्धा जेव्हा लहान मुलासारखं राहता ना, त्यावेळेस हा निसर्ग तुमच्याशी सुद्धा बोलत असतो. तर अ, या लेखिका ज्या आहेत त्या सूर्यास्त, झाडं, महासागर, गवतावरील दवबिंदू या सर्वांशी त्या जेव्हा कृतज्ञ राहायला लागल्या, तेव्हा त्यांनी भौतिक जे फिजिकल वर्ल्डमधल्या ज्या गोष्टींचं स्वप्न बघितलं होतं त्या तर मिळाल्याच. पण त्यामुळे त्यांना अजून सगळ्यांविषयी सुद्धा त्यांना कृतज्ञता वाटू लागली. हे अशा पद्धतीनं सगळं का घडून गेलं हे मला समजलंच आहे. जीवनातील आणि निसर्गातील मौल्यवान देणग्यांबद्दल म्हणजे श्वासोश्वास करताना जी जादूची हवा आपण घेतो, यासारख्या देणग्यांबद्दल खरोखर मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो आणि कृतज्ञतेच्या शक्य तेवढ्या सखोल भावनिक पातळीपर्यंत पोहोचतो आणि जो कोणी एवढी सखोल गहिरी कृतज्ञता व्यक्त करतो, त्याला विपुल प्रमाणात मिळतं. म्हणजे हा युनिव्हर्सचा नियम आहे, की कराल जे पेराल ते उगवेल. तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली, कृतज्ञता ही चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्टच मिळणार. आज थांबा. श्वासोश्वास करताना तुम्ही वापरत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. जाणीवपूर्वक 4-5 श्वास घ्या. आता आपण काय करूया, थोडं जाणीवपूर्वक श्वास घेऊया. आता आपल्याला जाणवलं, की ही जी हवा आहे ती अगदी आपल्या पोटापर्यंत कशी गेली आणि आजपर्यंत. एकदम असं शांत असं आपल्याला वाटून गेलं. तर हं, हं. आपण जेव्हा आणि आपल्याला ती हवा शरीरामध्ये आल्याच्या भावनेकडे लक्ष द्या आणि आनंदाने उश्वास टाका. आज दिवसभरात 5 वेळा तरी असा हा संच करायचा, की 4-5 ते श्वास पाच असे 4-5 कृतज्ञ श्वास राहायचं. अ, कृतज्ञ राहायचं 5 वेळा हां, असं 4-5 दिवसातून. श्वास आत घ्यायचे आणि थँक यू राहायचं आणि सोडताना सुद्धा त्याबद्दल थँक यूच राहायचं. आपण जी हवा आत घेतो ना, तर जेव्हा 4 लिटर हवा आत घेतो ना, तेव्हा त्यातलं फक्त एक 5 ते 6 म्हणजे ते परत पण जेव्हा आपण उश्वास करतो ना, म्हणजे एक 4 ते 5% च हवा आपल्या शरीरात राहते. म्हणजे आता समजा तुम्ही 15% 25% घेतली ना, तर त्यातली जवळ-जवळ हो. 20% बाहेर जाते परत आपण बापरे! उश्वासामध्ये सोडतो. त्यामुळे म्हणून योगी जे लोक आहेत ना, ते दीर्घ श्वास घेतात. दीर्घ श्वास घेतले की हं. ती म्हणजे खालपर्यंत पोहोचते ती आणि ती जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे आपला जो डायफ्राम जो असतो तो फुलतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त हवा आत घेतली जाते आणि म्हणजे एक तर अगोदरच ती कमीच राहते त्यात आपण जर वर-वर श्वास घेतले, तर म्हणजे समजा तुम्ही वरच्या वर. 25च एम-एल घेतली असेल, तर त्यातली 20 हं, बाहेर निघून जाईल म्हणजे 5च राहिली. पण हं. तू जर 30-35 हां, एम-एल जर घेतली, तर त्यातले निदान 6-7 एम-एल राहतील आणि बाकीची बरोबर. उश्वासावाटे परत येतील. त्यालाच आपण ऊर्जा म्हणतो ना. हां, तर तेच म्हणजे इथे प्राणायाम पण शरीराला किती उपयोगी आहे, हे सुद्धा म्हणजे या सगळ्या गोष्टी एकात एक अशा गुंतलेल्या असतात. एकात एक आहे. हां, हां. हं. म्हणजे इथे कृतज्ञता पण आहे. कृतज्ञतेबरोबर तुमचा प्राणायाम पण किती महत्वाचा आहे, हे सुद्धा आपण इथे हं, अ, हं, हं. बघितलंय. तर श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल मी आभारी आहे, असं म्हणा आणि तुम्ही
श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरी-खुरी कृतज्ञता व्यक्त करा. मनापासून त्याला थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं आपण म्हणायचं. श्वासोश्वास करण्याची ही जादूची कृती तुम्ही बाहेर केली, तर ते जास्त चांगले ठरेल. कारण त्यामुळे तुम्हाला खरोखरच ताज्या हवेचा अनुभव येईल. म्हणजे हे घरात न करता आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो ना, त्यावेळेस जर आपण ही कृती केली, तर आपल्याला त्याचा जास्तीत जास्त चांगला अनुभव येईल. कारण बाहेर गेल्यानं ते असे असे आपले हात असे दोघी हात फोल्ड करायचे. आय एम रेडी टू हं, रिसीव्ह अबंडन्स, आय एम रेडी टू रिसीव्ह हं. प्रॉस्पेरिटी, आय एम रेडी टू रिसीव्ह गुड हेल्थ, आय एम रेडी टू रिसीव्ह प्रमोशन काय तुमचं जे सत्य. असेल ना, ते हं, हं, तुम्ही असं हं, म्हणायचं. किंवा हं, आय एम स्ट्राँग, आय एम हेल्दी, आय एम वेल्दी, आय एम एनर्जेटिक हं, असे हं. आपण जेव्हा म्हणजे असे हात जेव्हा आपण असे पसरून जेव्हा बोलतो ना, हां, हां. त्यावेळेस युनिव्हर्सला समजतं, की याला काहीतरी म्हणायचंय. आणि ते जास्तीत जास्त प्रमाणात हो. आपल्याला मिळतं. तर अ, श्वासोश्वास करण्याची जादूची कृती तुम्ही बाहेर केली, तर ते जास्त चांगलं होईल. त्यामुळे खरोखरच ताज्या हवेचा भव्य अनुभव घेता येईल. बाहेर जाणं शक्य असेल, तर आतील बाजूसही तुम्ही कृती करू शकता. समजा आपल्याला बाहेर जाणं शक्य नसेल, तर आपल्या घराची जी खिडकी असते, खिडकीजवळ जाऊन सुद्धा आपण हे कृती करू शकता. अ, श्वास घेत असताना तुम्ही डोळे मिटून घेऊ शकता किंवा उघडेही ठेवू शकता. तुम्ही ही श्वास घेण्याची कृती चालत असताना, रांगेत प्रतीक्षा करीत असताना, खरेदी करताना आणि इतर कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळी करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये श्वास घेत असताना आत घेण्याची क्रिया, हवा आत घेण्याची क्रिया आणि उश्वास टाकताना शरीरातून बाहेर सोडण्याची कृती जाणीवपूर्वक करणं आवश्यक आहे. म्हणजे श्वास घेताना असं जाणीवपूर्वक आपण म्हणायचं आणि त्या प्रत्येक वेळेस थँक यू, थँक यू असं आपण म्हणायचं. कृतज्ञता व्यक्त करायची. तुमच्या साठी नसून तुम्ही श्वासोश्वास करताना जी हवा आत घेता आणि बाहेर सोडता त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. मोठा श्वास घेतल्यानंतर जर तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटत असेल, तर दीर्घ श्वास घ्यायला हरकत नाही. तुम्ही ज्यावेळी उश्वासावाटे हवा बाहेर सोडता, त्यावेळी तुम्हाला आवाज काढण्याने किंवा मनातल्या मनात आभारी आहे असं म्हणण्याचे मदत होणार असेल, तर तसंही करायला हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल तर भविष्यात ही कृती करताना तुम्हाला जसे योग्य पाहिजे तसे वेगळे-वेगळे बदल सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुम्हाला जे योग्य थोडासा बदल जर करायचा असेल तर ते देखील करू शकता. म्हणजे मोठ्याने बोलणं किंवा काय वेगळं काही तुम्हाला कृती करायची असेल तर ते सुद्धा तुम्ही ते करू शकता. प्राचीन काळच्या शिकवणीतून सांगितलं जायचं, की व्यक्ती जेव्हा श्वासोश्वास करताना घेत असलेल्या हवेबद्दल खोलवर मनापासून कृतज्ञता व्यक्त करते, तेव्हा कृतज्ञता शक्तीच्या नव्या पातळीपर्यंत पोहोचते. म्हणजे जेव्हा मी श्वास आत घेते, तेव्हा ही कृतज्ञता जोपर्यंत आपली हवा आत गेली तोपर्यंत म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जाते. म्हणून आपण कृतज्ञतेची जास्तीत जास्त जसं एखादी गोष्ट जास्त केली आपण म्हणजे उदाहरणार्थ वाचन जास्त केलं, खूप वेळा वाचलं की आपलं ते पाठांतर होतं. ते आपल्या डोक्यामध्ये फिट बसतं. तसंच ही कृतज्ञता ही ही गोष्ट सुद्धा आपल्यामध्ये काय होऊन जाते, फिट बसते. ठीक आहे. आणि त्याचा आपल्या आयुष्यामध्ये परिणाम लगेच दिसतो. प्रत्येक भागाचे लीलया सोन्यात रूपांतर करू शकणारी किमयागार ही आपली थँक यूची हे होते. आता आपल्याला आजचा जादूचा अभ्यास दिलेला आहे, की तुमच्या वरदानांची मोजदाद करा. सकाळी-सकाळी तुम्ही 10 ग्रॅटिट्यूड लिहिलेले असतील. ती यादी तयार हं. करा. नंतर आपल्याला का त्याबद्दल थँकफुल आहात ते लिहायचं, बोलायचं. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर शेवटी त्या वरदानाबद्दल शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त व्यक्त करा. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे किंवा थँक यू व्हेरी मच म्हणायचं. आज 5 वेळा थांबा आणि श्वासोश्वास करा. करत असलेल्या आल्हाददायक हवेबद्दल विचार करा. हवेचा विचार करा, की या हवेमुळे मला आज श्वसनाला मिळत आहे. म्हणून तिला म्हणा आणि जाणीवपूर्वक 5 श्वास घ्या. प्रत्येक श्वास घेतल्यानंतर शरीरामध्ये आत हवा आल्यानंतर होणाऱ्या हालचालीचा आणि श्वास सोडताना होणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. तर या प्रत्येक श्वासाबरोबर आनंद जो होतोय त्याचा अनुभव घ्या. 5 श्वासोश्वासांचा एक संच पूर्ण झाला, की मी श्वासोश्वासासाठी घेत असलेल्या जादूच्या हवेबद्दल आभारी आहे असं म्हणा.
म्हणजे 5 सेट झाले का तुमची हवा आत घेणे, बाहेर सोडणे असे 5 झाले की थँक यू, थँक यू म्हणायचं. अशा प्रकारे असे 5 सेट करा आणि तुम्ही श्वासाद्वारे घेत असलेल्या मौल्यवान जीवनदायी हवेबद्दल खरोखर कृतज्ञ राहा. कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी आपला जादूचा दगड घ्यायचा आणि त्यात आपली आजची जी सर्वात चांगली गोष्ट झाली आहे तिच्याबद्दल आपण थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच असं आपण म्हणायचं. तर अशा प्रकारे आपला आजचा हा जादूची हवा हा धडा झालेला आहे. आता पाहिजे तर ते छोटंसं एक मेडिटेशन आपण घेऊया. म्हणजे जरी हवा असली तरी देखील हवेबरोबर इतर गोष्टी सुद्धा आपल्याला निसर्गातून फ्रीमध्ये मिळत असतात. तर त्यासाठी मी शाळेमध्ये एक मेडिटेशन घेते ते आपण आता करूया. दीर्घ श्वास घ्या. डोळे बंद. थँक यू. थँक यू फॉर द सन. थँक यू. हां. सूर्यदेवतेला धन्यवाद. कारण काय ही सूर्यदेवता आपल्याला उष्णता देते, ऊर्जा देते आणि संपूर्ण जगाला ऊर्जेचा जो स्रोत आहे, तो आहे सूर्य. त्यामुळे वनस्पती सुद्धा अन्न तयार करीत असतात. म्हणून सूर्यदेवतेला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. त्यानंतर पुढील जो नॅचरल स्रोत आहे तो आहे पाणी. पाणी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि पाण्यामुळे आपण कपडे धुत असतो. त्याचप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा पाणी पिण्यासाठी, त्याचप्रमाणे अनेक गोष्टींसाठी आपण पाणी उपयोगी करत असतो. पाण्याला जीवन असं म्हणतात. म्हणून पाण्याला सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यानंतर आजच्या चॅप्टर मधला जो महत्वाचा भाग होता तो म्हणजे मॅजिकल एअर. तर ही हवा आपल्या शरीराच्या आपल्या आजूबाजूला आहे. या हवेमुळे आपल्या शरीराची प्रत्येक पेशीचं पोषण होत असतं. अशा या हवेला सुद्धा आपण आणि त्यातल्या त्यात ही हवा आपल्याला फ्रीमध्ये मिळते. त्यासाठी आपल्याला कोणतेही पैसे मिळत नाहीत. म्हणून या हवेला म्हणूया धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यानंतर पुढचं आहे नैसर्गिक स्रोत आहे ती म्हणजे ही झाडं. झाडं आपल्याला फुलं देतात, फळं देतात, सावली देतात, अन्न देतात, लाकूड सुद्धा देतात, औषधी वनस्पती देतात. अशा या झाडांना सुद्धा आपण म्हणूया धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्यानंतर पुढचा जो नैसर्गिक स्रोत आहे तो म्हणजे ही धरती माता. ही धरती माता आपण जिवंत असल्यापासून आपण या धरती मातेवर राहतोय. मेल्यावर सुद्धा आपलं शरीर या धरती मातेमध्येच विलीन होणार आहे. तिने आपल्याला आश्रय दिला. आपलं शाळा, घर सर्व इथेच आहे. म्हणून या धरती मातेला सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्या आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आज आपण हे जग बघतोय, त्या माता-पित्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्या गुरूंनी मला हे शिक्षण दिलं, की ज्यामुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे, ज्ञान देण्यासाठी मला योग्य केलं, अशा माझ्या गुरूंना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मेंटॉर्सला सर्वांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ही शाळा आहे म्हणून आपण इथे आहोत. तर या शाळेला, माझ्या मुंबई महानगरपालिकेला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हे राज्य महाराष्ट्र राज्यामध्ये मी राहते. हा देश इंडिया जगातला खूप अतिशय सुंदर असा देश आहे. या देशामध्ये मला जन्म मिळाला. या मायभूमीने मला स्थान दिलं. मला एक आयडेंटिटी दिली. या मातृभूमीला नमन करते आणि तिला सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. दीर्घ असा श्वास घ्या. नंतर दोघंही हात असे एकमेकांवर रब करा. डोळ्यावर ठेवा. हळूवारपणे आपल्या चेहऱ्याला मसाज करा आणि हळूवारपणे डोळे उघडायचे. अशा प्रकारे आपण या पंचमहाभूतांसाठी सुद्धा मेडिटेशन आपण करू शकतो. आणि आज तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला. तू पण आज आली हे सेशन अटेंड करायला, त्याबद्दल तुला धन्यवाद. आणि जर यातून तुम्हाला काही विशेष असं महत्वाचं नॉलेज मिळालं असेल तर कृपया आपल्या इतर मित्र-मैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. आणि मॅजिक बुक जे आहे, माझी इच्छा आहे की ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या घराघरात हे पोहोचलं पाहिजे आणि तुमच्या पण आयुष्यात मॅजिक आलं पाहिजे.
तर त्यासाठी मला मदत करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. थँक थँक यू. आम्ही आम्ही पण हेच घेतो. पण हं. आम्ही कसं पंचतत्वाला शकाश देतो. परमात्माकडून शक्ती घेऊन पंचतत्वाला देतो. नदीला, पाण्याला, समुद्राला म्हणजे त्याचाच प्रकार आहे हा बी एक. हं, हां. मग हां. तुम्ही कशी म्हणजे करता? आम्ही अशी शक्ती म्हणजे की आम्ही आत्मा समजतो ना स्वतःला, शरीर नाही समजत. मग हं. आत्मा परमधाममध्ये गेला जिथे परमात्मा राहतो. परमात्माकडून मला शक्ती येते आणि माझ्यातर्फे मग पृथ्वीला जाते आहे. पंचमहाभूतांना मिळाली. पंचमहाभूतांना मिळते. पृथ्वी हरीभरी होते आहे. हं. तिला खूप आनंद होतो आहे. मग पाण्यातली घाण निघून जाते आहे. पाणी निर्मळ होत आहे. असं आम्ही पंचतत्वाला रोज सकाळी सकाश देतो. हां. त्यांचं म्हणणं आहे की पंचतत्वाला दिलं म्हणजे मग ऑटोमॅटिकली आपल्या शरीराला पण ते सकाश देता येतो. बरोबर. आपलं शरीरच पंचमहाभूतांनी तयार झालेलं आहे ना. हां, हां. तर हां. ते म्हणजे रोग कमी व्हायला मदत होते मग म्हणजे ते हां. चांगले होतात असं. मग ते म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. हां, मी हां, मी हां. एक पुस्तक लिहिलेलं आहे माझं, हां. सुमनांजली. त्यात खूप मी लिहिलंय एक पुस्तक. तर त्यामध्ये एक लेख आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. मग ते हां, पिंडात ते ब्रह्मांडात आहे ते आपल्याला का दिसत नाही? तर हां. आपल्याकडे अनेक गोष्टींची काय अजून कमतरता आहे. तर हं, जोपर्यंत हं, जे साधू संत मंडळी वगैरे त्यांना या सगळ्या गोष्टी दिसतात. आपल्याला का दिसत नाही? हं, कारण आपण या सर्व हं. काही-काही गोष्टींमध्ये आपण अडकून गेलेलो आहे अजून. हां, हां. बरोबर. तर जशी-जशी मॅजिकची आपली प्रॅक्टिस होईल. आता हे मॅजिक का बऱ्याच लोकांना असा विषय असं वाटत असेल, की भगवद्गीता वगैरे असं आपले हिंदूंचे किती चांगले-चांगले ग्रंथ आहेत. तर हं, भगवद्गीता हं, हं. हे खूप वरच्या लेव्हलचं आहे. ते हं, सहजासहजी कळत नाही. मग जसं आपण एखादा मुलगा समजा बालवाडीतला 4-5 वर्षाचा मुलगा आहे. त्याला जर तुम्ही एम-एचा अभ्यास सांगितला, तर त्याला काय कळणार आहे का? नाही कळणार. नाही. हं. म्हणून हे पहिले आधी थँकफुल तर राहूया मॅजिकमध्ये. बरोबर, म्हणजे जशी बरोबर. नर्सरीमध्ये हं. मुलांना त्यांना काही समजू दे ए-बी-सी-डी. किंवा नको समजू दे. हां. त्यांना ते बडबड गीतं करत बोलत राहतात. राहतात. हो. पण बरोबर, त्याचा बरोबर. फायदा होतो. युनिव्हर्सला ते कळतं सगळं. तर हो, हो. तसंच हळू-हळू मग ते त्याला खबडक-खबडक घोडोबा, त्यावर बसलेला लाडोबा हां, त्याला हां. काही कळत नाही. पण घोडोबा, लाडोबा मोठा झाल्यावर त्याला त्या घोडोबा काय, लाडोबा काय आठवतो. हां, समजतं. हां. तसंच आपलं हे मॅजिक हे पहिलं बालवाडी आहे. बरोबर, बालवाडीतून बरोबर. जसे-जसे आपण पुढे मोठे-मोठे होऊ ना, जसं-जसं ज्ञान मिळवू आपल्याला अनुभव यायला लागतील. हां, हं. अनुभव यायला लागले, की मग आपण हे ॲक्चुअली मी तर हं. भारतीय संस्कृतीचा जो कोर्स केलाय ना, त्या कोर्समुळे मला हं. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं हे हं, सगळं हं, हं, हं. त्याच्या कौटिल्याचं अर्थशास्त्र हं. वगैरे तर हं, हं. षडदर्शन वगैरे हे सगळं झालंय. हं. आणि हं. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ऑल रिलिजन्स म्हणजे हिंदू, हं. अ, बुद्धिझम बायबल. हां, हं. तर ख्रिश्चन म्हणजे त्यांचे मोठे-मोठे गुरु आलेले आहेत आम्हाला तिकडे शिकवायला. म्हणजे हं, हं. हिंदूंचे तर गुरु आहेत आपल्याकडे, पण हं, हं, हं. मुस्लिम लोकांचं पण त्यांनी आम्हाला ती प्रार्थना सुद्धा त्यांची शिकवली होती. तर हं. अशा प्रकारे म्हणजे याचा अभ्यास डिटेल झालेला आहे. पण हं. सर्वसामान्य लोकांना सुरुवातीपासून हे हे म्हणजे पहिलीपासून जर नाही समजत. बालवाडीपासून शिकवलं तर ते वर बरोबर, ते आपल्याला चांगलं जाईल. म्हणजे बरोबर, बरोबर. हळू पुढे भगवद्गीता पण घेऊया, पण त्याला वेळ हं. आहे. आता हं, सध्या हं. सध्या आपल्या स्वतः आणि कसं माहितीये का, जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतात ना, त्यावेळेस आपल्याला म्हणजे असं म्हणतात ना, जिथे आनंद होतो. चमत्कार हं. दिसतो, तिथे माणूस नमस्कार करतो. म्हणून बरोबर. आजकाल कलियुगात तेच आहे. म्हणून छोट्या-छोट्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. हं. बघूया पुढे युनिव्हर्सची काय इच्छा आहे ते. हं, हं. हं, हं. बरोबर. तर तुम्ही हा व्हिडिओ चल. पाहिला त्याबद्दल थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी थँक मच. यू.